नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 21 अँड वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द थर्मोडायनामिक्स. जसं की तुम्ही थंबनेल बघितलंस की 2021 आणि 22ला थर्मोडायनामिक्सवर जे काही क्वेश्चन्स विचारले, आय थिंक 2021लाही थर्मोडायनामिक्सवर 2 क्वेश्चन होते, 2022लाही थर्मोडायनामिक्सवर 2 क्वेश्चन होते. ओके, आता यामध्ये पहिला जो काही क्वेश्चन आहे महाराष्ट्र सिटी 2021. ओके, आणि या व्हिडिओ लेक्चरपासून आपण थर्मोडायनामिक्सवर आपण नियर अबाउट 20 video lectures we have already discussed on the thermodynamic topic, and the questions are from the different exams, okay, other than the Maharashtra CET. मग आता येणारे जे काही व्हिडिओ लेक्चर्स आहे आपण टोटली महाराष्ट्र सीईटीवर फोकस करणार आहे. द फर्स्ट वन इज फ्रॉम द महाराष्ट्र सीईटी 2021 अँड द सेकंड वन इज फ्रॉम 2022. ठीक आहे, 2022ला हा क्वेश्चन थेरॉटिकल क्वेश्चन आहे, 2022ला विचारला आहे महाराष्ट्र सीईटी. दोन्ही क्वेश्चन महाराष्ट्र सीईटीचे. बघा एकदम सिम्पल आहे. थर्मोडायनामिक्स म्हटलं की जे काही 4 प्रोसिजर राहतात त्या 4 प्रोसिजरमधले रिलेशन्स जर लक्षात ठेवले तर क्वेश्चन्स अतिशय इझिली सॉल्व्ह होण्याचे चान्सेस राहतात. ठीक आहे, वी विल डिस्कस द फर्स्ट वन. अँड आयडियल गॅस इज कॉम्प्रेस आयसोथर्मली. बघा प्रोसेस लक्षात ठेवायची. आयडियल गॅस आहे कॉम्प्रेस केला आयसोथर्मली अंटिल इट्स प्रेशर बिकम्स 4 टाइम्स द इनिशियल. ठीक आहे, म्हणजे 4 पट तो कसा झाला पाहिजे प्रेशर, अंटिल इट्स प्रेशर बिकम्स म्हणजे इनिशियलपेक्षा 4 पट कसा राहिला पाहिजे फायनल प्रेशर जास्त. ठीक आहे, अलाउड. ओके, अँड देन अलाउड टू एक्सपांड ॲडियाबॅटिकली. नंतर जो काही कॉम्प्रेस केला होता आपण आयसोथर्मली तो आता रिलीज करत आहे. अलाउ करता म्हणजे काय, रिलीज होत आहे. ठीक आहे, एक्सपांड होत आहे. एक्सपांड कशाहून राहिला तो ॲडियाबॅटिकली. ठीक आहे, टू रिगेन इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम. काही हरकत नाही. द रेशिओ ऑफ final to its initial pressure is, and in the bracket they have given the adiabatic ratio, that is nothing but the molar specific heat at constant pressure to the constant volume is equals to 1.3. एकदम सिंपल आहे. बघा बघा आपण म्हणजे काय म्हणू शकतो ना, गोष्ट अशी नजरेपुढे आणायची म्हणजे काय होऊन राहिलं त्याच्यावरनं तुम्हाला इझिली गोष्टी फाइंड आउट करू शकतो. बघा एक सिलेंडर आहे. ठीक आहे, इनिशियली या सिलेंडरला काय करायचं आहे, कॉम्प्रेस करायचं आहे. ठीक आहे, याला काय करत आहे आपण, कॉम्प्रेस करत आहे. चला काही हरकत नाही. ठीक आहे, कॉम्प्रेस करत आहे. इनिशियली याचं व्हॉल्यूम V1 आणि प्रेशर किती होतं P1. ठीक आहे, या समजा सिलेंडरमध्ये काय गॅस आहे. ठीक आहे, याला कॉम्प्रेस करत आहे. ठीक आहे, कुठपर्यंत कॉम्प्रेस करायचं आहे, अंटिल इट्स प्रेशर बिकम्स द 4 टाइम्स द इनिशियल. बघा कॉम्प्रेस करत आहे. कॉम्प्रेस करत आहे म्हणजे काय होतं आहे, व्हॉल्यूम कमी होत आहे आणि प्रेशर काय होत आहे, इन्क्रीज. ठीक आहे, तर बघा हे इनिशियली होतं. ओके, इनिशियली त्याच्याकडे प्रेशर होतं P1 आणि व्हॉल्यूम होतं V1. त्यानंतर कॉम्प्रेस केला. ओके, कॉम्प्रेस केल्यानंतर बघा तो सिलेंडरचे आपण हे कमी दाखवून देऊ. बघा आता कॉम्प्रेस झाला. ठीक आहे, इनिशियली त्याचा व्हॉल्यूम इतका होता, बघू शकता. कॉम्प्रेस केल्यानंतर तो सिलेंडर काय झाला, जवळ आला. ठीक आहे, ओके, आता काय झालं, याचं जे काही प्रेशर होतं 4 टाइम्स द इनिशियल वन. इनिशियली प्रेशर किती घेतलं, P1. इथे लक्षात, अंटिल कुठपर्यंत कॉम्प्रेस करायचं आहे आपल्याला, जोपर्यंत त्याचं प्रेशर बिकम्स 4 टाइम्स द इनिशियल वन. ठीक आहे, चला काय हरकत नाही. बघा आता प्रेशर जर 4 पट वाढलं असणार तर व्हॉल्यूम 4 पट काय झालं असणार, कमी. म्हणजे त्याचा जो काही V2 व्हॉल्यूम राहणार तो राहणार इनिशियलच्या 4 पट कमी. एकदम सिंपल आहे. प्रोसेस कोणती आहे बेटा, आयसोथर्मल. आयसोथर्मलमध्ये काय होते ना, आयसोथर्मलचा जो काही प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये रिलेशन आहे PV इक्वल्स टू कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये कसं रिलेशन आहे, इन्व्हर्सली. येताना लक्षात मी का बरं असं लिहू शकता त्याचा आन्सर दिला. बघा जो काही प्रेशर आहे तो प्रेशर 4 पट वाढला. ओके, कॉम्प्रेस केल्यानंतर प्रेशर वाढला तर व्हॉल्यूम काय होणार, कमी. मग व्हॉल्यूम कितीनं कमी होणार, 4 पट. कोणापेक्षा, इनिशियलपेक्षा. असं आपण का बरं लिहू शकतो, कारण की आयसोथर्मल प्रोसेसमध्ये हा इक्वेशन यूज करायचा आपल्याला, PV इक्वल्स टू कॉन्स्टंट. म्हणजे प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो. हे रिलेशन कुठनं आलं की प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये कसं रिलेशन आहे, इन्व्हर्सली. म्हणजे 4 पट जर प्रेशर वाढला असाल तर 4 पट व्हॉल्यूम काय झाला, कमी झाला. त्याच्यामुळे मी हे स्टेटमेंट लिहिलं. याच्या लक्षात, मी माझ्या मनाने लिहिलं का नाही, सगळं आपण बाय प्रोसिजर चाललो. जो काही प्रोसेस आहे तो प्रोसेसच्या स्टेटमेंटचा यूज करून आपण त्या गोष्टी लिहिल्या. क्लिअर. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम. ठीक आहे, आता बघा नंतर काय केलं. बघा अँड देन अलाउड टू एक्सपांड ॲडियाबॅटिकली. ओके, यानंतर यानंतर काय झालं, तो त्याला एक्सपांड करायचं, त्याला अलाउ करायचं एक्सपांड होण्यासाठी टू रिगेन इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम. म्हणजे ओरिजिनल व्हॉल्यूमला येणार तो आता एक्सपांड व्हायला सुरुवात होणार. ठीक आहे, म्हणजे या स्टेट म्हणजे ही जी काही स्टेट होती ती स्टेट तो पुन्हा प्राप्त करतोय. ठीक आहे, एक्सपांड झाला. ठीक आहे, एक्सपांड झाला. ठीक आहे, इथे समजा प्रेशर त्याचं P3 आहे,
व्हॉल्यूम कसं आहे V3. ठीक आहे. आता जे काही V3 व्हॉल्यूम राहणार याच्यासारखंच राहणार. ओके, तो ओरिजिनल आहे की नाही, तो ओरिजिनल स्टेटला आला म्हणजे ओरिजिनली त्याचं व्हॉल्यूम किती होतं V1, म्हणजे V3ची व्हॅल्यू किती लिहू आपण V1. प्रेशर आपल्याला P3 माहिती नाही, प्रेशर आपल्याला P3 माहिती नाही. ठीक आहे. इट्स अँड देन अलाउड टू एक्सपांड ॲडिबॅटिकली टू रिगेन इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम. काही हरकत नाही. ठीक आहे. बघा ह्या स्टेटमेंटवरून आपण लिहू शकलो की तो ओरिजिनली आला, त्याला आपण एक्सपांड करण्यासाठी अलाव केलं. ओके, तो अलाव म्हणजे तो सॉरी त्यांनी परमिशन घेतली आणि तो काय झाला एक्सपांड झाला. तर एक्सपांड कुठपर्यंत झाला, त्याची ओरिजिनल स्टेट प्राप्त करण्या इतका, त्याची ओरिजिनल स्टेटचा. ओके, ओरिजिनल स्टेटवर त्याचं व्हॉल्यूम किती होतं V1. मग इथून इथं आल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम किती झालं V1. क्लिअर, काही हरकत नाही. द रेशिओ ऑफ फायनल टू इट्स इनिशियल प्रेशर इज. ओके, आता बघा फायनली प्रेशर किती त्याचं P3, इनिशियली त्याचं प्रेशर किती होतं P1. तर या दोघांचं काय विचारलं आपल्याला रेशिओ. येतं लक्षात. ओके, चला काही हरकत नाही. बघा आता एक काम करू आपण. आणि त्याने आपल्याला बघा गामा दिलेला आहे, गामा इक्वल्स टू दिला आहे 1.5. ठीक आहे, आपण हे वाईपअप करून घेऊ. चला ओके, आपण फक्त ऑप्शन्स ठेवू, बाकी सगळ्या गोष्टी आता समजून घेतला. आपल्याला याचं काही काम नाही, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे काय नाही सगळ्या गोष्टी आपण डिटेक्ट करून घेतल्या. चला काही हरकत नाही. ओके ओके, बघा आता सुरुवातीला तो कॉम्प्रेस झाला आयसोथर्मली, त्याच्यामुळे आयसोथर्मलसाठी जो काही फॉर्म्युला आहे प्रेशर आणि व्हॉल्यूमचा किती आहे PV इक्वल्स टू कॉन्स्टंट. याचाच अर्थ आपण काय लिहू शकतो P1 V1 इक्वल्स टू P2 V2 लिहू शकतो आपण. चला काही हरकत नाही. ठीक आहे. बघा इथनं आपण एका साईडला प्रेशर घेऊ, एका साईडला व्हॉल्यूम घेऊ. ठीक आहे. देअरफॉर P1 अपॉन P2 इक्वल्स टू V2 अपॉन V1. चला काही हरकत नाही. ठीक आहे. जो काही प्रेशर P2 आहे, प्रेशर P2 किती आहे 4 टाइम्स P1. देअरफॉर P1 अपॉन 4 टाइम्स P1 इक्वल्स टू V2 upon V1. बघा P1 get cancel. Therefore V2 upon V1 becomes 1/4. ओके, इक्वेशन मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, हे आपण याच्यासाठी फाइंड आउट केलं की इनिशियली तो म्हणजे इनिशियल टू म्हणजे P1 टू P2 जात असताना तो आयसोथर्मली काय झाला कॉम्प्रेस. मग आयसोथर्मली प्रोसेस होती, त्याच्यासाठी आपण PV इक्वल्स टू कॉन्स्टंट रिलेशन यूज करून आपण हे एक रिलेशन फाइंड आउट केलं, त्याला इक्वेशन नंबर म्हटलं 1. त्याच्यानंतर हे सगळं आयसोथर्मल कॉम्प्रेस कसा झाला तो आयसोथर्मली. ठीक आहे. त्यानंतर एक्सपांड झाला, तो एक्सपांड झाला कसा झाला तो ॲडियाबॅटिकली. ठीक आहे. ओके, एक्सपांड झाला ॲडियाबॅटिकली. ते ॲडियाबॅटिकचं रिलेशन आहे PV पॉवर गामा इक्वल्स टू कॉन्स्टंट. येतं लक्षात. चला काय हरकत नाही. बघा आता आपण लिहू शकतो P2 V2 पॉवर गामा इक्वल्स टू P3 V3 पॉवर गामा. ओके, इथं तुमच्या डोक्यात असं आलं पाहिजे का P2 V2 का बरं घेत आहे, P3 V3 का बरं घेत आहे, कारण की तो या स्टेटपासून इकडे आला. ओके, इथून एक्सपांड झाला, इथून एक्सपांड झाला का नाही, मग इथून एक्सपांड होतं तर इथं तेव्हा प्रेशर किती होतं P2, व्हॉल्यूम किती होतं V2 म्हणून लिहिलं. मग इथं आल्यानंतर प्रेशर किती झालं P3, व्हॉल्यूम किती झालं V3. इथं लक्षात. म्हणजे काही लोकांच्या डोक्यात आलं पाहिजे इथं P1 V2 का बरं नाही लिहित आहे, इथं P1 V2 आपण का बरं घेतलं, कारण की तो इथून इथं आला. इथं P1 प्रेशर होतं, V1 व्हॉल्यूम होतं, P2 प्रेशर होतं, V2 व्हॉल्यूम होतं. इथून इथं गेलं तर त्या मी फिजिकल क्वांटिटीज यूज केल्या, इथून इकडे आलं तुम्ही त्या फिजिकल क्वांटिटीज यूज केल्या. ठीक आहे. चला काही हरकत नाही. बघा आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे P3 अपॉन P1. ठीक आहे. म्हणजे एक काम करू, तुम्ही व्हॉल्यूम एका साईडला घेतो, प्रेशर एका साईडला ठेवतो. ठीक आहे. देअरफॉर बघा P2 अपॉन P3 इक्वल्स टू V3 अपॉन V2. दोघांचा पॉवर गामा आहे, लॉज ऑफ इंडस्ट्रीजचा यूज करून आपण त्यांचा दोघांचा पॉवर काय लिहू शकतो गामा. आता बघा P2 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 4 टाइम्स P1. 4 टाइम्स P1. ओके, हां ठीक आहे. चला काही हरकत नाही. 4 टाइम्स P1 आणि P3 आपल्याला माहिती नाही आहे. ठीक आहे. V3 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं V1. ठीक आहे. आणि V2 ची आपल्याकडे व्हॅल्यू आहे V1 अपॉन 4. V1 डिवायडेड बाय 4 होल पॉवर गामा. गामा किती दिला आहे आपल्याला 1.5. 1.5 म्हणजेच किती हो 3/2. चला 3/2. चला काही हरकत नाही. ओके, एक्झॅक्टली बरोबर आहे आपलं. बघा 4 टाइम्स P1 अपॉन P3. ठीक आहे. बघा इथं V1 गेट कॅन्सल झाला आणि हा 4 वर गेला. ठीक आहे. आता 4लाच मी 2 पॉवर 2 लिहितो आणि इथे किती आहे 3/2.
बघा 2 टू गेट कॅन्सल, 2चा पॉवर 5 किती झाला, 2चा पॉवर 3 किती झाला 8 आहे. 2 टू गेट कॅन्सल, 2चा पॉवर 3 किती झाला 8. 4 टाइम्स P1 अपॉन P3 इक्वल्स टू 8. आपल्याला पाहिजे P3 अपॉन P1. ठीक आहे, एक काम करू, हा 4 इकडे शिफ्ट करूया आपण. ठीक आहे, इकडे हा 4 आला. ठीक आहे, आता आपण काय करू, रेसिप्रोकल घेऊ. P3 अपॉन P1 म्हणजे 4/8 म्हणजेच किती हो 1/2 ऑर 1:2. या फॉर्मॅटमध्ये आन्सर पाहिजे. बघा ऑप्शन नंबर डी दिसतो तुम्हाला 1:2. देअरफॉर द ऑप्शन नंबर 4th वन इज द करेक्ट. ओके, दिस इज द सिम्पल वे दॅट यू कॅन गेट द सोल्युशन. खूप काही मोठी गोष्ट नाही आहे, फक्त काय होतं ना, बघा क्वेश्चन भले हा महाराष्ट्र सिटी 2021चा राहिला तरी याची लेवल म्हणजे माझ्या काय म्हणू शकतो, एक माझं ओपिनियन की मी नीटच्या लेवलचा क्वेश्चन आहे. म्हणजे इझिली जस्ट विदिन 2 स्टेपमध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही आहे. तुम्हाला म्हणजे बघा प्रोसिजर थ्रू जावं लागलं आहे. एकदम सिम्पल अल्जेब्रा, एकदम सिम्पल आहे, खूप काही मोठं नाही. परंतु एक लेंदी आहे तो क्वेश्चन्स. कसा आहे लेंदी, त्याच्यामुळे याच्यामध्ये काय होते चुकण्याचे चान्सेस जास्त राहतात. याच्या लक्षात. ओके, बघा आता सेकंड क्वेश्चन अतिशय सोपा आहे. द सेकंड वन इज फ्रॉम द महाराष्ट्र सिटी 2021 अँड विच इज द थेरॉटिकल क्वेश्चन. आणि अतिशय इझी आहे, कोणी पण असा डोंगरी क्वेश्चन टिक करू शकतो. बघा, इन विच थर्मोडायनामिक प्रोसेस देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द सिस्टम अँड द सराउंडिंग इज नॉट पॉसिबल. अशी कोणती प्रोसेस आहे की त्या प्रोसेसमध्ये एक्सचेंज ऑफ हीट इन बिटवीन द सिस्टम अँड द सराउंडिंग इज नॉट पॉसिबल. ॲडिबॅटिक. कोणती प्रोसेस, जसं ॲडिबॅटिक. फॉर एक्झाम्पल, जसं आपण समजा एक बलून घेतला, बलूनला फुगवला, मोठा झाला बलून. ओके, सडनली बलून फुटला. ओके, बलूनच्या आतमध्ये जे काय होतं सगळं सिस्टम होतं, बलूनच्या आजूबाजूचं काय होतं सराउंडिंग, तर सडनली फुटला. त्याच्यामुळे एक्सचेंज ऑफ हीटला तिथं टाईमच नाही मिळाला, लॅक ऑफ टाईम. इतकं सडन झालं. येतं लक्षात, एखादा फुगा फुटतो इतका सडनली फुटतो, कधी कधी आपणही घाबरून जातो. तो इतका सडनली फुटतो की एक्सचेंज ऑफ हीट इन बिटवीन द सिस्टम इनसाइड दॅट बलून, ओके, अँड द सराउंडिंग इज नॉट पॉसिबल. देअरफॉर द ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट वन, ॲडियाबॅटिक. अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. क्लिअर. बघा, अशाच पद्धतीचे प्रिव्हियस इयर व्हिडिओज आपण मॅक्सिमम या आपल्या यूट्यूब चॅनलवर डिस्कस करणार आहे. तुम्हाला आपला उपक्रम जर आवडत चालला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.